कॅप्टन खरात या भोंदू बाबाचे कारनामे ऐकून तुम्ही चक्रावले आहातच। खरातचाही बाप आता एक निघालाय, तो आहे ठाण्यातला एक भोंदू बाबा। मंजुनाथ शेट्टी उर्फ दीक्षित बाबा या नावाने हा भोंदू बाबा प्रसिद्ध आहे। याने मुंबई ठाण्यामध्ये आणि राज्याबाहेर अनेकांना कोट्यवधींचा गंडा घातलाय। तुमच्यावर कोणी तरी काळी जादू केली आहे, अघोरी पूजा करून तुम्हाला भरपूर पैसे मिळवून देतो, तुम्हाला मुलबाळ होईल अशी पूजा करतो असं म्हणत या भोंदूने अनेकांना कोट्यवधींचा गंडा घातला। हा दीक्षित बाबा लोकांना सहज शिकार बनवायचा। आश्चर्य म्हणजे हा बाबा अघोरी पूजेकरता जे पैसे भक्तांकडून घ्यायचा त्याच पैशात पूजा करायला दीक्षित बाबा गोव्याला जायचा आणि तिथे पूजा न करता लुबाडलेले पैसे हा भोंदू बाबा गोव्यातल्या कसिनोमध्ये उडवायचा। या कसिनो बाबाचे काळे कारनामे उघड झाले आणि त्याला अटक करण्यात आली। सदर पीडित महिलेची फसवणूक करून तिच्याकडून जवळपास 2.5 कोटी रुपये रोख रक्कम आणि सोन्या चांदी दागिने अशी रक्कमचा अपहार केलेला आहे। तिची फसवणूक केलेली आहे। त्या अनुषंगाने गुन्हा दाखल असून सदर गुन्ह्याचा तपास गुन्हे शाखा घटक 1 हे करीत आहे। सदर गुन्ह्याच्या तपासामध्ये आरोपी मंजुनाथ शेट्टी उर्फ दीक्षित बाबा याने अनेक महिलांची तसेच अनेक पीडितांची फसवणूक केलेली आहे, ज्यामध्ये त्याच्याविरुद्ध मुंबई, पालघर, ठाणे या ठिकाणी विविध कलमांवर गुन्हे दाखल आहेत। गुन्ह्याच्या तपासामध्ये आरोपी मंजुनाथ शेट्टी उर्फ दीक्षित बाबा याने अपहार करून जे पैसे कमवले किंवा जे अपहार करून फसवणूक करून जे पैसे कमवले त्या पैशाची विल्हेवाट तो गोवा येथे जाऊन पंचतारांकित हॉटेलमध्ये राहणे, त्याचबरोबर त्या ठिकाणी गोवा येथे जाऊन जुगार खेळणे आणि इतर काही आक्षेपार्ह गोष्टी करणे असं या संपूर्ण तपासामध्ये निष्पन्न झालेलं आहे। सध्या आरोपी मंजुनाथ शेट्टी उर्फ दीक्षित बाबा हा न्यायालयीन कोठडीमध्ये आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.